264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। अनेक मातब्बरांचं भविष्य मतपेटीत कैद, तर उद्या फैसला होणार। बुलढाण्यात बोगस मतदान करताना एकाला पकडलं। मतदार प्रतिनिधींकडून तरुणाला चोप। शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रचंड गोंधळ। कडाक्याच्या थंडीतही अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह। पालघर, रायगड, औसा आणि सिल्लोडमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा। मतदानापूर्वी मालवणमध्ये मोठी घडामोड। शिवसेना आमदार निलेश राणे मध्यरात्री 1 वाजता पोलीस ठाण्यात। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा राणेंचा आरोप। 1.5 लाखांची रोकड आणि 2 वाहनं जप्त। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, तर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप। शिवसेना आमदार संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। महिला मतदाराला जाऊन कुठे मतदान करायचं सांगितलं। महिलेला सूचना देतानाचा व्हिडिओ व्हायरल। बोहल्यावर चढण्याआधी अनेक नवरदेव आणि नवरीनं मतदानाचा हक्क बजावला। रत्नागिरी, येवला, वर्धा आणि सिंधुदुर्गात सकाळीच मतदान केंद्र गाठलं। बीडमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी दुचाकीच्या डिकीत पैसे सापडले। धारधार शस्त्र आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारपत्रक। संपूर्ण परिसरात खळबळ। निवडणुकीच्या आदल्या रात्री अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा प्रकार समोर। चंद्रपूरच्या राजुऱ्यात आणि बुलढाण्याच्या खामगावात पैशांचं वाटप, तर हिंगोलीमध्ये 1 कोटींची रोकड जप्त। सगळ्याच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला लावता येतील का? औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाला विचारणा। आज दुपारी सुनावणीत आयोग निवेदन सादर करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।